जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडळे तळपदे श्रवणे मकर कुंडळे तळपदे श्रवणे कंठी कौस्तुभमानी विराजेत तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे जे सर्व सुख
रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधणी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर गोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर गोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर गोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय आता काढा काढी करिगा पंढरी राया आता काढा काढी करिगा पंढरी राया आता काळा काळी करी का पंढरी राया नाही तरी वाया गेलो दास नाही तरी माया देतो दास नाही
आता काढा काढी करिगा पंढरीराय आता काळा काळी करिगा पंढरीराया आता काढा काढी करिगा पंढरीराय आता काळा काळी करिगा पंढरीराया नाही तरी वाया गेलो दास नाही तरी वाया गेलो नाही तरी वाया गेलो जाणता बैसलो दगडाचे नावे जाणता बैसलो दगडाचे नावे तिचा तो स्वभाव प्राण घेणे मनाचा स्वभाव इंद्रियांते ओढी मनाचा स्वभाव इंद्रियांते ओढी पतनाची जोडीवरी हाव जाणता बैसलो दगडाचे नाव जाणता बैसलो दगडाचे नाव तिचा तो स्वभाव प्राण घेणे तुका म्हणे झाली आंधळाची परी तुका म्हणे झाली आंधळाची परी आता मज हरी वाट दावी जाणता बैसलो दगडाचे नाव जाणता बैसलो दगडाचे नाव तिचा तो स्वभाव प्राण घ्यावा ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार हॅलो आता काढा काढी करी ग पंढरीनाथा 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 नाही तरी वाया गेलो दास नाही तरी वाया गेलो दास जाणता बैसालो दगडाचे नाव जाणता
नाही तरी माया गेलो दास नाही तरी माया गेलो दास जाणता पैसार दगडाच नाव जाणता पैसार दगडाच नाव नाही तरी माया गेलो दास नाही तरी माया गेलो दास जाणता पैसार दगडाच तेजा स्वभावे प्राण घ्यावा प्राण स्वभावे प्राण स्वभाव प्राण घ्यावा जाणता पैसार दगडाच नावे जाणता पैसार दगडाच नावे विठ्ठल
सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। कुंडली कमलदा आता काढा काढी करिगा पंढरीराया, आता काढा काढी करिगा पंढरीराया, नाही तरी वाया गेलो दास, जाणता बैसलो दगडाचे नावे, तिचा तो स्वभाव प्राण घेणे, मनाचा स्वभाव इंद्रियांते ओढी, मनाचा स्वभाव इंद्रियांते ओढी, पतनाची जोडी वरी हाव, जाणता बैसलो दगडाचे नावे, तिचा तो स्वभाव प्राण घे। तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, आता मज हरी वाट दावी, जाणता बैसलो दगडाचे नावे, तिचा तो स्वभाव प्राण घेणे, विठ्ठल विठ्ठल। समचरण सरोजम सांद्रणीलाबुधावम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं,
विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याची तुका म्हणे नमन त्याची तुका म्हणे नमन त्याची आता काढा काढी करिगा पंढरीराया नाही तरी वाया गेलो दास किंवा जातो दास जाणता बैसलो दगडाचे नावे तिचा तो स्वभाव प्राण घेई किंवा प्राण घेणे. दरवर्षाप्रमाणे आपल्या संपूर्ण पडले ग्रामस्थांचे पडले गाव या ग्रामस्थांच्या आयोजनातून योगदानातून वारकरी संप्रदाय पडले गाव यांच्या योगदानातून संपन्न होणार आपला हा नामयज्ञ नामसप्ताह याही वर्षी आनंदानं उत्साहानं संपन्न होत आहे. उद्या महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं याची सांगता होईल, समारोप होईल. आज पूर्वसंध्येचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, जागरणाचा दिवस आहे, अखेरचा दिवस आहे. संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये या वेळेत आयोजित केलेली ही कीर्तन सेवा, भगवत सेवा, कीर्तन प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपल्या पाठामध्ये चिंतनामध्ये असेल नसेल मागणीपर प्रकरणातील महाराजांचा हा अभंग आहे. भगवत चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 1-2 मिनिटाचा परिहार देणं गरजेचं आहे. आपलं कर्तव्य म्हणून आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग, कार्यक्रमाचा योग या कारणे आला. आपल्या जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ स्नेही पंढरीनाथ शेठ पाटील, योगायोगानं या पाटील संघटनेचे काही स्नेही माझे मित्र, आणि अशा मग आमचे प्रमोद पाटील आहेत, हरिभाऊ पाटील आहेत, या मंडळींच्या संबंधातून नेमके यांच्याशी संबंध आले. दिलीपदादांचा आणि माझा परिचय तसा जुना आहे आणि या आग्रहास्तव नेमकं या ठिकाणी सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य संप्रदायातल्या एक छोट्या घटकाला या ठिकाणी प्राप्त झाली. माझी उर्वरित वेळ आहे, ही वेळ आपण कारणी लावण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला विठ्ठला या अभंगाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे, या अभंगाची सुरुवात संत तुकाराम महाराजांनी आता या शब्दानं केलेली आहे. या अभंगाचा शेवट देखील महाराज आता या शब्दानं करताय. त्याला साहित्यशास्त्रामध्ये उपक्रम आणि उपसंहार असे 2 शब्द वापरले जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये ज्या विषयानं प्रारंभ केलाय त्याच विषयाने त्याचा परिसंहार केलेला आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. त्याच 9व्या अध्यायाचा शेवट देखील याच विषयाने, अहो आळूमाळू अवधान द्यावे, एतुलेनी सुखाची राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली मा.
त्याचा उपक्रम कसा आहे आणि पुन्हा उपसंहार कसा आहे. अभंगाचा प्रारंभ, अभंगाची सुरुवात आता या शब्दानं आहे आणि या अभंगाचा शेवट देखील आता या शब्दानं केला आहे. तसंच साहित्यशास्त्रामध्ये, मराठी भाषाशास्त्रामध्ये आता हा शब्द ठेवणीतला आहे. काही लक्षात आलं? आता हा शब्द तसा ठेवणीतला आहे. महाराजांच्या बऱ्याच अभंगामध्ये तो आता शब्द आपल्याला वारंवार वाचायला पाहायला मिळतो. आता हा शब्द अगदी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या लिहून झाल्यानंतर 9000 ओव्यांचं सार 9 ओव्यांच्या पसायदानातून मांडताना त्याची सुरुवात देखील आता या शब्दाने केली. आता विश्वात्मके देवे. आता हा शब्द फार ठेवणीतला आहे. आता हा शब्द आम्हाला मागचं विसरायला सांगतो आणि पुढचं आठवायला सांगतो. आता तरी पुढे म्हणजे मागे नाही. अमृतानुभव मध्ये माऊलींचं छान म्हणणं आहे या बाबतीत. आता अमोद सुनास झाले, श्रुतीशी श्रवण निघाले. म्हणजे स्वतंत्र आता हा शब्द तसा खूप बोलण्याला पूरक आहे. वेगवेगळे पुरावे आधार घेऊन आता या शब्दावरती बोलता येत. पण या अभंगाचा समारोप, उपसंहार, शेवट करताना आता या शब्दानं महाराज त्या पांडुरंगाला, पंढरीरायाला, आपल्या इष्ट देवतेला सांगतात, आता मला तू वाट दाखव, रस्ता दाखव, दिशा दाखव, मार्ग दाखव. एक लहानशी शंका निर्माण करायला हरकत नाही. संत तुकाराम महाराज जर पांडुरंगाला म्हणतात मला रस्ता दाखव, याचा अर्थ ते रस्ता चुकलेत का, मार्ग चुकलेत का, दिशा चुकलेत का जीवनाची, असा प्रश्न निर्माण होतो. कारण रस्ता दाखव, मार्ग दाखव याचा अर्थच असा आहे. हे कोण बोलतो? तो मार्ग चुकलाय, रस्ता चुकलाय तो म्हणतो. मग हे त्यांच्यासाठी आहे का आपल्यासाठी आहे, अशी एक शंका निर्माण होते. त्याचं उत्तर द्यायला हरकत नाही. हा प्रश्न त्यांच्यासाठी नाही. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये माणूस तसा दिशाहीन होत चाललाय. बघा, योग्य दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल हे आपल्या जीवनातलं यश समजायचं आणि अयोग्य दिशेनं पडलेलं जीवनातलं पहिलं पाऊल हेच आपल्या जीवनातलं अपयश समजायचं. विठ्ठल दिशादर्शक हा खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये. त्याला काही वाटाड्या म्हणायचं का? वाटाड्या, मार्गदर्शक, दिशादर्शक, रस्ता दावणारा, मार्ग दावणारा. म्हणून नळवारायांचं म्हणणं काय बघा, मार्ग दावणी गेले आधी जीवनाला योग्य दिशादर्शक मिळणं हे खूप महत्वाचं आहे. मार्ग दाखवणारा, दिशा दाखवणारा जर योग्य मिळाला नाही तर मग आपलं जीवन भरकटलं जातं. तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, संप्रदाय असेल, आध्यात्मिक जीवन असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आपलं व्यावहारिक जीवन असेल, त्या त्या क्षेत्रामध्ये जीवनात योग्य मार्ग आणि योग्य दिशा दाखवणारा कोणीतरी मिळावा लागतो. आज माणूस कन्फ्यूज आहे. आज माणूस नेमका दोलायमान झालाय. ही 10वी-12वीच्या वर्गामध्ये चांगल्या मार्गाने पास होणारी मुलं असतात ना, एकदा चांगल्या मार्गाने पास झाली मार्गाने की मग त्यांना प्रश्न पडतो नेमकं कोणत्या साईडनी जावं.
म्हणजे कॉमर्स घ्यावा, सायन्स घ्यावा, आर्ट्स घ्यावा, नेमकं काय करावं असा दोलायमान होता. मग कोणीतरी त्यांना म्हणतं अरे तू सायन्स घे, कोणीतरी म्हणतं अरे तू आर्ट्स घे, तू कॉमर्स घे. आणि मग त्याच्यामध्ये ती मुलं अशी कन्फ्यूज होतात, नेमकं कोणत्या मार्गाने जाऊ. घरातले म्हणतात तू हा मार्ग म्हणजे या साईडनी जा, शाळेतले त्याचे सर म्हणतात तू या मार्गाने जा, या साईडनी जा. हे मुलांच्याच बाबतीत नाही, हे सध्या आपल्या बाबतीतही असंच आहे. अनेक रस्ते, फक्त कोणत्या मार्गाने जावं, कोणत्या मार्गाने पाऊल टाकावं हा जीवनातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा. मला वाटतंय आयुष्याचा म्हणजे सगळ्यात तोलामोलाचा मुद्दा जर कोणता असेल तर या अभंगातून महाराजांनी मांडलेला आपल्या समोरचा मुद्दा आहे. आपल्याला यशापर्यंत जायचं असेल, जीवन खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयापर्यंत, उद्दिष्टापर्यंत जर जायचं असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला ध्येय असावं, उद्दिष्ट असावं. जीवन हे वारेमाप नाही, कुठूनही यायचं, काही करायचं, कुठेही जायचं असं का वारेमाप आलं का? जीवनाला आयोजन आहे, नियोजन आहे. योग्य ठिकाणावरून आलो, योग्य कारणासाठी आलो, योग्य ठिकाणापर्यंत जायचंय. तुम्हाला एक साधं व्यवहारातून उदाहरण देऊ का? रस्त्याने एक वेडा माणूस चाललाय, वेडा रस्त्यानं एक वेडा माणूस चाललाय. आता वेड्याची व्याख्या काय करायची, कशी करायची वेड्याची व्याख्या? ज्याचा वरचा मजला असं अशीच करायची ना. म्हणजे असा एखादा वेडा माणूस रस्त्यानं चाललाय, त्याला शहाण्या माणसानं प्रश्न विचारला, कुठून आलास? तो म्हणतो कुठूनही आलो. कुठे चाललास? म्हणे कुठेही चाललोय. म्हणजे त्याला कुठून आलो माहिती नाही, कुठे चाललोय माहिती नाही, काय करायचं माहिती नाही. तो जर शहाणा माणूस रस्त्यानं चालला असेल आणि त्याला शहाण्या माणसाने विचारलं अरे कुठं निघाला, तो सांगतो मी पडले गावाला चाललोय. का चाललास? उत्सव आहे, सप्ताह आहे, कीर्तन आहे. कुठून आलास? अमक्या गावावरून आलो. शहाण्या माणसाचं उत्तर आहे, तो कुठून आलो, कशासाठी आलो, कुठे चाललोय याचं योग्य उत्तर देतो. पण वेडा माणूस त्याचं योग्य उत्तर देत नाही. मला वाटतंय आपण नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये बसायचं आपल्याला सांगता आलं पाहिजे. मी कुठून आलो, कशासाठी आलो, माझं कर्तव्य काय, जीवनाचं ध्येय काय, जीवनाचं उद्दिष्ट काय. घरातून बाहेर निघताना पहिल्यांदा आपण उद्दिष्ट ठरवून घेतलं, ध्येय ठरवून घेतलं, मला इथपर्यंत पोहोचायचंय, म्हणून आपली पावलं आपल्याला इथपर्यंत घेऊन आली. ध्येय जर ठरलंच नसतं तर आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो. विठ्ठल विठ्ठल. एक छोटासा 2 मिनिटातला दृष्टांत सांगतो, या प्रसंगाला थोडा समर्पक आहे म्हणून. एका गावात एका कुटुंबामध्ये 2 भाऊ राहत होते. एक शहरामध्ये राहायचा आणि एक गावात आपलं घर सांभाळायचं. प्रपंच काय, ढोरगुरं काय, संसार काय, शेतीभाती काय, हे सगळं बारका भाऊ सांभाळायचा. मोठा भाऊ शहरामध्ये राहायचा. एकमेकाच्या विश्वासानं दोघा भावांचा प्रपंच, दोघा भावांचा संसार गुण्यागोविंदानं चालला होता. 15-20 वर्ष गेली, काय त्या सोन्याच्या संसाराला काय दृष्ट लागली. तो जो बारका भाऊ आहे त्याला कोणीतरी एक दुसरा गावातला एक माणूस थोडा निवांत एकांतामध्ये भेटला आणि त्यांनी सांगितलं काय रे, किती दिवस तुझं हे चालणार, थोडं तरी तुला समजायला पाहिजे. म्हणजे पिन, त्याला काय तुमच्याकडे पिन मारणं म्हणतात का? हा, म्हणजे तसं. त्या बारक्या भावाला कोणीतरी एकाने पिन मारली. अरे तुला काही कळत कसं नाही? अरे तो शहरात राहतो, त्याची मुलं चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये जातात, तू आयुष्यभर ढोरगुर, संसार, प्रपंच, घरदार हे सगळं करत राहिलात, तू इथेच राहिलास. माणसाला वाईट जेवढं लवकर पटतं तेवढं चांगलं पटत नाही. हळूहळू 1-2 दिवस सांगता सांगता त्याच्या डोक्यात तो एवढा विषय असा भिनला. एक दिवस घरी आला. घरी आल्यानंतर काही काम नाही, धंदा नाही, काही नाही. आला, न जेवता तसाच जाऊन आपल्या खोलीमध्ये झोपला. जेवणाची वेळ झाली, नेहमीप्रमाणे घरात ते सगळे एकत्र जेवणार. आई त्याला बोलवायला गेली, अरे दादा काय झालं, तू जेवायला काय येत नाही? नाही, मला नाही जेवायचं. काय म्हटलं तू? मला नाही जेवायचं.
अरे तुझी तब्येत बरी नाही का, प्रकृती बरी नाही काय, काय झालंय काय तुझं, काय त्रास आहे का? नाही म्हणे मला नाही जेवायचं. आणि पटकन बोलून गेला, माहिती मला कळतंय आता, 4 गोष्टी मला पण कळायला लागल्यात. सरशी तिकडं पारशी, म्हणजे आईला म्हणतोय तुझं लक्ष त्याच्याकडे आहे, माझ्याकडे कोण लक्ष देणार, माझी बाजू पडतीये, मी गावात राहतो, मी कमी शिकलेलो आहे. आईच्या लक्षात आलं कुणीतरी चांगल्या विचारात बुद्धीमध्ये याच्या विष कालवलेलं दिसतंय. आईनं म्हटलं बाळा असं नाही रे, आईचं हृदय, आईचं अंतःकरण आहे, आईला सगळेच सारखे. अरे बाळा उलट ज्याची बाजू पडती आहे ना त्याच्याकडे आईचं जास्त लक्ष असतं, आईला त्याचा कळवळा जास्त आहे, याचं होईल याचं होणार नाही म्हणून आईला त्याचा कळवळा जास्त आहे. पण ऐकायला तयार नाही. बराच वेळ झाला, शेवटी मोठा भाऊ गेला बोलवायला. म्हणे अरे असं काय करतो, जेवून घे, ताट वाढलेले, अन्नाला पाठ करू नको. नाही म्हणे मला कळतंय आता, मला माझं हित पाहिलं पाहिजे, मला माझं कल्याण पाहिलं पाहिजे, मलाही आता माझा आयुष्याचा प्रपंचाचा काहीतरी विचार केला पाहिजे. भावाच्या लक्षात आलं, त्याने हात जोडून सांगितलं असा गैरसमज करू नको, कुणाचं ऐकू नको रे, अरे वाईटावरच आहेत सगळी. खूप समजून सांगितलं, ऐकायला तयार नाही. न जेवता न खाता तसाच झोपी गेला. झोप लागत नाही, रात्रभर तडफड करतोय. सकाळी लवकरच घरातून निघाला आणि कपडे करून घरातून असा बाहेर पडला. अंगणात आल्यानंतर आई विचारते, अरे कुठे चाललात, कुठं पण जाईन. काय म्हणतोय, कुठं पण जाईन. अरे पण चाललाच कुठे तू, तुझ्या खिशात पैसे आहेत का खर्चापुरते, तुला कुठे जायचंय. म्हणे कुठेही जाईन, मला माझा मार्ग चोखळायला पाहिजे, मला माझा मार्ग शोधला पाहिजे. दादा आडवा झाला, त्याने हात जोडले, अरे असं करू नको, असं करू नको. नाही म्हणे मला माझं हित पाहिलं पाहिजे. तसाच जाऊन रस्त्यावरती उभा राहिला. एका एसटीला हात केला, गाडी उभी राहिली, गाडीमध्ये चढला. शांतपणे एका सीटवर जाऊन बसला. कंडक्टर तिकीट 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 करत याच्यापर्यंत आले आणि त्याला विचारलं, बोला कुठे जायचंय. हा मास्तरला म्हणतोय कुठं पण जाईन. काय म्हणतोय, कुठं पण जाईन. नाही म्हणे तुम्हाला कुठं जायचंय, कुठपर्यंत, कुठे उतरायचंय. म्हणे कुठेही जाईन. कंडक्टरच्या लक्षात आलं हा काही शुद्धीवर नाही. त्याने हाताला धरलं, दरवाजात आणलं, दरवाजा उघडला, खाली लोटून दिला आणि सांगितलं आता तू कुठेही जा. काही लक्षात आलं. बस माझा दृष्टांत, माझं उदाहरण संपलं. ज्याला कुठून आलो माहिती नाही, काय करायचं माहिती नाही, कुठे जायचं माहिती नाही, आयोजन नाही, नियोजन नाही, जीवनाचं व्यवस्थापन नाही, काय करायचं हे माहिती नाही. अरे मानवी जीवनामध्ये आपल्याला आपलं उद्दिष्ट कळलं पाहिजे, जीवनाचं ध्येय कळलं पाहिजे, जीवनाला कोणीतरी योग्य दिशादर्शक, योग्य मार्गदर्शक भेटला पाहिजे. ही गरज संत तुकाराम महाराजांच्या जीवनाची नाही, ही गरज आपली. लक्षात आली, ही गरज आपली. म्हणून आपल्या गरजेपोटी देवाकडे मागणं मागितलंय. हे पांडुरंगा, हे पंढरीराया, मला तू रस्ता दाखव, मार्ग दाखव. आता मज हरी वाट लावी, आता मज हरी वाट लावी, आता मज हरी वाट लावी, आता मज हरी. हे हरी, हे पांडुरंगा, हे देवा, मला वाट दाखव, रस्ता दाखव, मला दिशा दाखव. हे बोलण्याचा अधिकार, रस्ता दाखवण्याचा अधिकार कुणाला आहे? कोण जगाला सांगू शकतो या रस्त्यानं जा? हे कोण सांगू शकतो? अधिकार कुणाला आहे? जो योग्य उद्दिष्ट घेऊन निघालाय, जो योग्य दिशेनं चाललाय, ज्याला जीवनाचा मार्ग खऱ्या अर्थाने माहिती आहे, तोच जगाला हक्काने सांगू शकतो. काल्याच्या कीर्तनामध्ये आपण ऐकतो की नाही, भगवान कृष्ण प्रभू त्या सगळ्या गोपालांना अग्रहाणी सांगतात, याल तरी या रे, अवघे माझ्या मागे मागे या. हे बोलण्याचा अधिकार त्यांना आहे जो योग्य मार्गाने, योग्य रस्त्यानं चाललाय. ज्याला गावातल्या 15 फुटाचा रस्ता संध्याकाळी चालायला कमी पडतोय,
त्यांनी सकाळच्या काल्याच्या कीर्तनात ऐकलेला असतो अभंग, याल तरी या रे लागे, तेवढंच लक्षात असतं. आणि संध्याकाळच्या वेळेला फुटपाथवरून चालताना, मी संध्याकाळचा टाइम का सांगितला लक्षात आलं ना, सकाळचं न सांगितलेलं पहा, ती वेळ त्यांना पोषक आहे. आणि तो रस्ता जर चालायला फुटपाथ कमी पडत असेल आणि तो बोलत चाललाय, याल तरी या रे लागे, लोक म्हणतात तुला धड चालता येत नाही, तुला मार्ग कळत नाही, तुला दिशा कळत नाही, तुला जीवनाचं उद्दिष्ट कळत नाही, कोण तुझ्या मागे येईल. म्हणून लक्षात घ्या, जो योग्य दिशादर्शक आहे, म्हणून जीवनातला अत्यंत मोलाचा मुद्दा, जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक, योग्य दिशादर्शक मिळणं गरजेचं आहे. एका गावामध्ये एक बेलदार होता. बेलदार, त्याच्या पदरी काहीतरी 15-20 गाढवं होती. त्याचा व्यवसाय छान चालायचा. रोज नित्य नेमानं ती सगळी 15-20 गाढवं तो असा रानामध्ये नेऊन सोडायचा. संध्याकाळ झाली की ती गाढवं त्या मालकाच्या घरी पुन्हा मागे यायची. गाढव हा तसा खूप प्रामाणिक प्राणी. गाढव हा तसा खूप प्रामाणिक प्राणी. कधी कधी माणसाला गाढव म्हणणं हा त्या गाढवाचा अपमान वाटतो. कधी कधी त्या गाढवाचा अपमान वाटतो, तो एवढा प्रामाणिक आहे. हे काही प्राणी असतात ना, जुनी मंडळी असतील ना, वडीलधारी मंडळी, त्यांना आठवत असेल, गोठ्यातला एक बैल जर कधी विकला, एखादी गाय विकली, वर्षात 6 महिन्यामध्ये जर ज्या ठिकाणी विकले तो बैल, त्याला जर मालकाची आठवण पडली ना, तर तो मालकाची आठवण पडल्याने 6-6 महिन्यांनी, वर्षावर्षांनी त्या मालकाच्या गोठ्यात परत यायचा. हे बरोबर आहे की नाही? हे बरोबर आहे की नाही? 4 पायाच्या बैलाचं सांगते मी. 4 पायाच्या बैलाला जर आठवण पडली तर तो बरोबर त्या रस्त्याने पुन्हा घरी यायचा. दोन पायाच्या बैलाला हे बाजूला करून बोललेलं विठ्ठला. मी असं ऐकलेलं आहे की रात्री ही गाढवं जर मालकाच्या घरी आली ना, तर तो मालक काय करतो, फक्त त्या गाढवाच्या पायाला असं बोट फिरवतो. त्याला असं वाटतं बांधलं, रात्रभर तो तसाच राहतो. गाढ सकाळी जर बाहेर काढायचं असेल तर तेच बोट फक्त उलट फिरवतो. त्याला असं वाटतं सोडलं. म्हणजे प्रत्यक्ष बंधन नसताना तो बंधन स्वीकारतो, मान्य करतो. आम्हाला प्रत्यक्ष बंधन असताना देखील जर त्या बंधनाचं आम्हाला काही कळत नसेल तर तो बरा का हा बरा. विठ्ठला विठ्ठल. चला, आपण सिद्धांत फक्त घ्यायचा आहे. संध्याकाळी ती गाढवं नेहमीप्रमाणे त्या मालकाच्या घरी यायची. दुर्दैवानं या सगळ्या गाढवांच्या मध्ये एक जन्मतात आंधळं गाढव होत. जन्मतात आंधळं होत. एक दिवस बाकी सगळी गाढवं रानातून पुन्हा मालकाच्या घरी मार्गाने आली आणि ते आंधळं गाढव होतं ते ह्या सगळ्यांची संगत सोडल्या कारणानं, सोबत सोडल्या कारणानं कुठेतरी चरताना खाताना असं बाजूला गेलं, भरकटलं गेलं. रात्री 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले आणि ते त्या रानामध्ये कोणीच, आता जन्मतात आंधळे, त्याला कोण रस्ता दाखवणार, मार्ग दाखवणार. रात्री 10, 10:30, 11च्या टायमाला एक अवाढव्य पक्षी नेमका त्याला दिसला. त्या पक्षाच्या लक्षात आलं हा दिशाहीन झालेला आहे. त्या पक्षाने त्याला विचारलं, काय रे गाढव दादा, काय झालं काय? त्याने सांगितलं, माझे सगळे जोडीदार मला सोडून नेमके गेले. मी जन्मतात आंधळा आहे. मला काही दिसत नसल्या कारणानं रोज त्यांच्या जोडीनं संगतीने मी जायचो. मला दिसत नसल्या कारणानं आज नेमका मी या रानामध्ये भरकटत बसलोय. त्यांनी आधार दिला त्या पक्षाने, म्हणे घाबरू नको, घाबरू नको, मी तुला तुझ्या घरापर्यंत नेऊन सोडतो. त्याला आनंद वाटला, बरं वाटलं. मी तुझ्या घरापर्यंत नेऊन सोडतो. योगायोगानं फक्त मला रात्री दिसतं. काय लक्षात आलं का? मला योगायोगानं रात्री दिसतं. असं म्हणतात रात्री त्याचं नाव घ्यायचं नाही. कोण कोण? हा, मी सुटलो ना आता.
त्याने म्हटलं मी तुला तुझ्या घरापर्यंत नेऊन सोडतो, काय काळजी करतो. खूप आधार वाटला, खूप बरं वाटलं. पडत्या काळामध्ये जर कोणी आधार दिला तर माणसाला साहजिकच आहे. तो त्याच्या पाठीवर बसला. आता अवाढव्य पक्षी त्याच्या पाठीवर बसला आणि त्याला सांगायला लागला, चला आपल्या मार्गानं आपल्या गावाच्या रस्त्यानं निघूया. त्यांचा प्रवास 11:30-12च्या दरम्यान सुरू झाला. करता 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 हा वरचा ड्रायव्हर सांगायचा, उजव्या बाजूला घ्या, डाव्या बाजूला घ्या, पुढे ब्रेकर आहे, खड्डा आहे, थोडं सावकाश घ्या, अशा सूचना तो वरती द्यायचा. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, अर्धी रात्र संपली. आता गाव फक्त एक 2-4 किलोमीटर अंतरावरती राहिले आणि एवढ्या काळामध्ये हळूहळू नेमकं उजाडायला आलं. आणि जसं फटफटायला लागलं, जसं उजाडायला लागलं, तसं ड्रायव्हरला दिसायचं, काय कमी लक्षात आलं का? तसं ड्रायव्हरला दिसायचं कमी झालं. आता यांनी सांगायला पाहिजे का नको? बस यांनी सांगायला पाहिजे, आपला दोष आहे हा सांगायला पाहिजे. मला दिसत नाही, फार फार तर 1 दिवस मुक्काम केला असता, दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू केला असता. यांनी खोटंच सांगायला सुरुवात केली. त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला, शुद्ध भाव, शुद्ध विश्वास ठेवला. डाव्या बाजूला घ्या, उजव्या बाजूला घ्या, पुढे चला. डाव्या बाजूला घ्या म्हटल्यानंतर खाली 100-150 फूट अशी खोल दरी आहे. त्या दरीमध्ये डाव्या बाजूला आपली वाहन गाडी घ्या असं म्हटल्यानंतर त्यांनी विश्वास ठेवून डाव्या बाजूला वळला आणि 100-150-200 फुटाच्या दरीत कोसळून ते आपल्या प्राणाला दोघेही मुकले. माझा दृष्टांत उदाहरण संपलं. हे प्राण्यांच्या बाबतीत दृष्टांत दिला असेल, पण वास्तवता ही तुमच्या आमच्या जीवनाची आहे. चुकीचा दिशादर्शक, चुकीचा मार्गदर्शक जर जीवनामध्ये मिळाला तर आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट आपल्याला गाठता येणार नाही. आयुष्यातला, जीवनातला सगळ्यात महत्वाचा विषय, संत तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. त्यांच्या वयाच्या 24व्या वर्षाचा. महाराजांच्या जीवनाचे 3 टप्पे. 20व्या वर्षापर्यंत जो महाराजांच्या जीवनाचा टप्पा आहे त्याला प्रापंचिक अवस्थेचा काळ म्हणतात. 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंत जो काळ आहे त्याला साधक अवस्थेचा काळ म्हणतात. आणि 30व्या वर्षापासून 41व्या वर्षापर्यंत जो टप्पा आहे त्याला सिद्ध अवस्थेचा काळ म्हणतात. ह्या साधक अवस्थेतला अभंग असल्या कारणानं तो सगळ्या साधकांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. आपण सगळे साधक अवस्थेत आहोत असं गृहीत धरायचं. तुम्हाला मान्य आहे ना आपण सगळे साधक आहोत का? काही शंका आहे या बाबतीत? नाही ना? बाधक नाही ना? सगळे साधक आहोत असं गृहीत धरायचं. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातल्या साधक अवस्थेचा अभंग आपल्या साधकांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. महाराजांच्या जीवनाचा 20व्या वर्षापर्यंत टप्पा नेमका पुढचा सुरू झाला. साधक अवस्थेचा टप्पा सुरू झाला. आता प्रापंचिक अवस्था आपल्याला माहिती. 12-13व्या वर्षी महाराजांच्या अंगावरती प्रपंचाचा भार पडला. वयाच्या 17-17व्या वर्षी महाराजांच्या कुटुंबातून जन्म देणारे माता पिता, मातृछत्र पितृछत्र नेमकं निघून गेले. महाराजांच्या वयाच्या 19-19.5व्या वर्षापर्यंत घरातली 6 माणसं महाराजांना सोडून गेली. 6 माणसं. किती आपत्ती बघा. म्हणजे सामाजिक आघात, कौटुंबिक आघात, मानसिक आघात आणि नेमका दैवयोगानं एका नैसर्गिक आपत्तीनं घाला घातला. महाराजांचं वय 19.5 वर्षाचं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याला दुर्गादेवी नावाचा दुष्काळ म्हणतात. या दुष्काळानं घाला घातला. हा 2 वर्षाचा दुष्काळ आहे. या दुष्काळानं महाराजांच्या प्रपंचाची, संसाराची दानादान झाली. शके 1551 ते 1552, इसवी सन 1629 आणि 1630चा नेमका हा काळ आहे. महाराजांच्या जीवनाची त्राहे 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 सोडवी अनंता, लागू दे ममता तुझे पायी. संसार तापे तापलो मी देवा, करीत आहे देवा कुटुंबाची. 19-20 वर्षाचं वय हे महाराजांचं. दुर्गादेवी दुष्काळानं महाराजांच्या प्रपंचाची दानादान केली.
घरातली 6 माणसं निघून गेली. गाव कोपला, गावचा पाटील कोपला. सामाजिक आघात, कौटुंबिक आघात, मानसिक आघात. आता कोणाचा आधार आहे? आणि मग पांडुरंगाच्या राऊळामध्ये जाऊन हात जोडून त्या पांडुरंगाला म्हणायला लागले, कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा. हे पांडुरंगा, मला आता कोण धीर देईल? कुणाच्या आधाराने मी माझा प्रवास करू? आयुष्याचा मार्ग, आयुष्याचा रस्ता कुणाच्या मार्गाने आता चोखाळू? कुणाचाच आधार राहिला नाही. गाव खोपला, पाटील खोपला, समाज खोपला. काय करणार काय? आणि 20व्या वर्षापासून महाराजांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. पण 1 वर्ष असं आलं आयुष्याच्या प्रवासामध्ये. महाराजांच्या जीवनातला हा 24व्या वर्षाचा टप्पा आहे. त्याला अलीकडची मुलं तरुण वयामध्ये त्याला टर्निंग पॉइंट असा शब्द आहे. म्हणजे दिशा वळणारा. म्हणजे वयाचं 24वं 25वं वय आहे ना, हा आयुष्याचा जीवनाचा टर्निंग पॉइंट समजायचा. जसं 12वी 10वी हे वर्ग त्यांच्या जीवनाचे टर्निंग पॉइंट समजायचे. पूर्वी लोक काय म्हणायचे? त्याला गधे 25 म्हणायचे. गधे 25. म्हणजे अशी म्हणायची ही गाढव 25. कारण हे वय तारुण्यातलं असतं. एकदा इथे पाऊल चुकलं, इथे मार्ग चुकला, इथे रस्ता चुकला, आयुष्यभर तो दिशाहीन व्हायचा. म्हणून हाच टप्पा आहे महाराजांच्या जीवनातला. नेमका हा प्रसंग आहे वयाच्या 24व्या वर्षी. योगायोगानं गुरुवार आहे, माघ शुद्ध दशमी आहे. 10 जानेवारी 1633 चा दिवस आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले ना, बाबाजी आपुले सांगितले ना, बाबाजी आपुले सांगितले ना, बाबाजी आपुले सांगितले ना. मंत्राला मंत्रारी, मंत्राला मंत्रारी. जीवनाची दिशाच बदलली. आणि मग महाराजांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. तो सिद्ध स्थितीकडे, सिद्ध अवस्थेकडे प्रवास सुरू झाला. बस मला आपल्या जीवनाशी हा विषय नेमका मांडायचा आहे. जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा जर कोणता येत असेल तर जीवनामध्ये आम्हाला मार्ग, रस्ता, दिशा, वाट दाखवणारा. आता मज हरी वाट दावी. हे पांडुरंगा, हे देवा, हे हरी, हे नारायणा, हे पंढरीनाथा, वाट दाखव, रस्ता दाखव. का झालं काय? महाराज त्या प्रपंचामध्ये, त्या संसारामध्ये गुंतून गेलोय. आता याच्यातून बाहेर काढायला या जीवाला कोण बाहेर काढू शकतो? जीवाला जीव गुंत्यातून, बंधनातून बाहेर काढू शकत नाही. जो स्वतःच बद्ध आहे तो इतरांना काय मुक्त करणार? इतरांना जर मुक्त करायचं असेल तर मुक्त बद्धाला मुक्त करू शकतो. बद्ध बद्धाला मुक्त करू शकत नाही. जीव बद्ध आहे, बरोबर आहे ना? जीव हा बद्ध आहे. म्हणजे आता तर सांगतोय, मागचं काय? मागचं तो मुक्त होता, हे मागतंय. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. याच्या अगोदर तो मुक्त होता. तो ईश्वराचा अंश आहे. काही कारणापरत्वे तो या देहरूपी गावाला आला. पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा. तो शरीर या देहरूपी शरीरूपी गावाला तो काही पाहुणचार करायला आलाय. देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. काही कारणापरत्वे आला पण तो आपलं कार्य कारण भाव विसरला. मुक्त होता पण तो आता बद्ध झाला. आणि या देहाच्या संगानं त्याला ही सगळी बद्धता प्राप्त झाली. आता या बद्ध जीवाला मुक्त करायचं असेल तर मुक्त बद्धाला मुक्त करू शकतो. बद्ध बद्धाला कसं मुक्त करणार? सोपं सांगू काय? एका खांबाला एक माणसाला बांधलं, दुसऱ्या एक खांबाला एक माणसाला बांधलं. याला सांगितलं याला सोड आणि याला सांगितलं याला सोड. किती वेळानं सोडतील? किती तासानं? बरं किती दिवसानं? आणखीन कालावधी घेऊ का?
किती महिन्याने सोडतील? नाही सोडणार, कारण दोघेही बांधलेले, दोघेही बद्ध आहे. मग एका बद्धाला जर मुक्त करायचा असेल तर दुसरा मुक्त असेल तर तो बद्धाला मुक्त करेल. जीव बद्ध आहे आणि बद्ध जीवाला बद्ध जीव बद्ध जीवाला कसं मुक्त करणार? म्हणून फक्त संत आणि देव या बद्ध जीवाला खऱ्या अर्थाने बाहेर काढतील, मुक्त करतील. म्हणून त्या पांडुरंगाला, पंढरीनाथाला हाक मारून, आदराची हाक आहे, आदराची. अगा, अगा हा आदरार्थी शब्द आहे. मराठी कोशामध्ये काही आदरार्थी शब्द वापरले जातात. पूर्वी सासून जर सुनेला हाक मारली, सासून सुनेला जर हाक मारली, सुनबाई, मग ती सुनबाई ओ देताना म्हणायचं जी. काय म्हणायची? जी. म्हणून काही काही जी आदराणी शब्द वापरले जातात. अलीकडे बघा जाहिरातीमध्ये जी हा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या नावाच्या मागे जी शब्द लावला जातो, एक अक्षर जोडलं जातं, तो आदरार्थी भाव आहे. तसं गा हे उपपद आहे, गा. आणि बऱ्याच अभंगामध्ये संतांनी गा हे उपपद देवासाठी, जनासाठी, लोकांच्यासाठी आदरार्थी म्हणून वापरलेले. गा जसं जी हे आदरार्थी उपपद आहे तसं गा हे आदरार्थी उपपद आहे. वासुदेव प्रकरणामध्ये काही अभंग आहे, त्याच्यामध्ये कितीतरी गा हे उपपद आदरार्थी वापरलेले. गुळगुळा वाजती टाळ, झणझणा नाद रसाळ, उदो झाला पाहाली वेळ, उठा वाचे वदा गोपाला गा. गा हे आदरार्थी उपपद आहे. ऐका गा हे अवघे जन, ऐका गा हे अवघे जन, शुद्ध मन ते हित, शुद्ध मन ते हित, अगा जन हो ऐका. हा लोकांच्यासाठी आदरार्थी वापरलेला शब्द आहे. तसं देवासाठी आदरार्थी शब्द आहे. अगा पंढरीराया, अगा पांडुरंगा. हे पांडुरंगा, अगा, अगा पांडुरंगा आदरार्थी म्हणून वापरला जातो. तसं पांडुरंगाचं लक्ष आपल्याकडे वेधित करण्यासाठी, खेचून घेण्यासाठी आदरार्थी शब्द वापरला. अगा पंढरीराया, मला या बंधनातून, मला या गुंत्यातून बाहेर काढ, ही मागणी आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. काढा काढी करीदा पंढरीनाथा, काढा काढी करीदा पंढरीनाथा, काढा काढी करीदा पंढरीनाथा, काढा काढी करीदा पंढरीनाथा. आता याच्या अगोदर या प्रपंचामध्ये, संसाराच्या बंधनामध्ये गुंतून राहिलेला जीव आहे. मागील केले ते अवघे वाहो, झालं गेलं गंगेला मिळालं. आता याच्या पुढचा प्रवास तरी सुखकर होईल. म्हणून सुरुवात, प्रारंभ आता. आता हा वर्तमान काळातला आहे. आता काढा काढी करी गा, आगा पंढरी राया. या जीवाला या बंधनातून आता तू बाहेर काढ. काढा काढी करी गा पंढरी राया. परिणाम काय होईल त्याचा? नाही तरी वाया.
गेलो दास आयुष्यभर तुझं दास्यत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. इब्रत तुझी जाईल, नाव तुझं जाईल, तुझ्या मार्गानं वाटचाल करतोय. नाहीतर या प्रपंचामध्ये संसारामध्ये हा जीव गुंतून राहिलाय. या गुंतलेला शेवटी बंधन हे दुःखाला कारणभूत आहेत, म्हणून त्याला बाहेर काढ. आता काढा काढी करी गा पंढरी राया. ज्या प्रपंचामध्ये ज्या संसारामध्ये हा जीव गुंतून राहिलाय, महाराजांनी त्याला आज उपमा दिली, ती दगडाच्या नावेची उपमा दिली. लक्षात आलं का? म्हणजे संत तुकाराम महाराजांनी एक काल्पनिक निर्माण केलेली ही दगडाची नाव असावी. आपण दगडाची नाव पाहिली का? फार फार तर आपण लाकडाची नाव पाहिली. लाकडाची नाव पाण्यावरती तरते आणि तिचा आश्रय ज्यानी ज्यानी घेतला ती सगळ्यांना तारते. बरोबर आहे. आपण तरणाऱ्या नावेचा आश्रय घ्यावा का बुडणाऱ्या नावेचा? काय मोठं अवघड विचारलं का? तरणाऱ्या नावेचा आश्रय घ्यावा. हलकी वस्तू पाण्यावरती तरते का बुडते? हलकी वस्तू पाण्यावरती तरते का बुडते? तरते. मग आपल्याला तरायचं काय बुडायचंय? तरायचंय. मग आपण हलकं व्हावं का जड व्हावं? आपण हलकं व्हायला पाहिजे. हलकं बोलल्यानंतर जमत नाही, माणसाला राग येतोय. आम्ही काय एवढे हलके आहोत का? अरे बुडण्याचं लक्षण आहे. जड हे बुडण्याचं लक्षण. म्हणून किती गोड मागणं केलंय बघा ना. लहानपण दे गा देवा, हे देवा मला लहानपण दे. थोरपण परासांडीजे, हे जे जडपण आहे ते बाजूला, थोरपण परासांडीजे. हे मोठेपण आहे, हे शेवटी घातक आहे आम्हाला पुढच्या प्रवासामध्ये. त्यापेक्षा आम्ही म्हणजे हलकी नाव. म्हणून संतांना नावेची उपमा दिली. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. ती तारणारी नाव आहे. इथे पांडुरंगाला देखील तो शब्द प्रयोग वापरलाय बघा. विठ्ठल नावाडी पुकाचा, आळविण्यासाठी वाचा, आळविण्यासाठी वाचा. विठ्ठल हा नावाडी आहे. नावाडी. तो नावाडी, त्याला नावाड्याची उपमा दिली. इथं संत तुकाराम महाराजांनी एक काल्पनिक नाव तयार केले. म्हणजे संसार ही दगडाची नाव आहे, प्रपंच ही दगडाची नाव आहे आणि परमार्थ ही लाकडाची नाव आहे. ही तरणारी आहे आणि ही बुडणारी आहे. आपण तरणाऱ्या नावेचा आश्रय घ्यावा, बुडणाऱ्या नावेचा आश्रय घेऊ नये. दोन वेडे होते. दोन वेडे असे प्रवासाला चालले होते. योगायोगानं त्यांना प्रवास नेमका पुढचा एका खाडीतून त्यांना प्रवास करून पुढे जायचं होतं. खाडीतून त्यांना पलीकडे जायचं होतं. अशी रुंद खाडी. हे दोन्ही वेडे त्या किनाऱ्याला आले. पलीकडे जायचंय, कसं जायचं? म्हणून त्या खाडीतून प्रवाशांना पलीकडे नेणारी एक नौका आहे. त्यांनी त्या नावाड्याला हाक मारली, दादा इकडे. किनाऱ्याला आल्यानंतर त्या दोन्ही वेड्यांनी विनंती केली की आम्हाला पलीकडे जायचंय. का असेल तर तुझा चार्ज, काय तिकीट, काय पैसे असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत, आम्हाला पलीकडे जायचंय. हे दोन्ही वेडे त्या नावेमध्ये बसले. प्रवास सुरू झाला. खाडीच्या अर्ध्या मार्गापर्यंत प्रवास झाला. अर्ध्या मार्गावरती त्या बसलेल्या दोन वेड्यांच्या पैकी एका वेड्याचं लक्ष खाली गेलं. त्या नावेला एक लहानसं छिद्र होतं. त्या छिद्रातून आतमध्ये पाणी येत होतं. म्हणजे अशी पिचकारी, असं पाणी आतमध्ये येतंय. त्या वेड्याचं लक्ष नेमकं खाली गेलं. त्या वेड्यानं दुसऱ्या वेड्याला सांगितलं, म्हणे अरे वेड्या, काही लक्षात आलं का? अरे वेड्या, म्हणे तुझं लक्ष आहे की नाही? या नावेला खाली एक छिद्र आहे. त्या छिद्रातून हळूहळू हे पाणी आतमध्ये येतंय. काही वेळानं हे पाणी वाढेल आणि ही नाव बुडेल आणि आपण पण बुडू. त्यावेळेला तो वेडा या वेड्याला म्हणतोय, अरे वेड्या, अरे वेड्या, हे पाणी बाहेर काढलं पाहिजे. मग कसं काढायचं? तो म्हणतोय एक काम करू, आपण या नावेला या बाजूला दुसरं छिद्र पाडू, म्हणजे इकडून पाणी येईल आणि इकडून पाणी. मी काय त्या वेड्यांचं सांगायला आलोय का? काही आम्हाला अजून योग्य असा यात तारणारा, योग्य दिशा दाखवणारा, योग्य मार्गदर्शक कसा जीव तरेल
म्हणून प्रपंचाला दिलेली ही उपमा आहे दगडाच्या नावेची, आणि आम्ही सगळे या नावेचा आश्रय घेऊन थांबलो. म्हणून स्वभाव हा शब्द दोनदा आलाय बघा, अभंगाच्या ध्रुवपदामध्ये आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या चरणात आणि तिसऱ्या चरणात. एका ठिकाणी स्वभाव हा शब्द दगडाच्या नावेसाठी वापरला आणि एका ठिकाणी स्वभाव हा शब्द मनासाठी वापरला. वास्तविक एकच शब्द मनासाठी आणि एकच शब्द त्या दगडाच्या नावेसाठी. दगडाच्या नावेचा स्वभाव आहे बुडणे आणि मनाचा स्वभावच आहे तो चुकीच्या दिशेनं, चुकीच्या मार्गानं किंवा अधोगतीकडे नेणं. महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे बघा गाथेमध्ये, गती अधो गती मनाची हे युक्ती, गती अधो गती मनाची हे युक्ती, मन लावाय कांती साधू संगे, त्याचा स्वभावच आहे, त्या मनाचा स्वभावच आहे तो चुकीच्या मार्गाकडे जाणं. म्हणून स्वभाव हा शब्द जाणता म्हणजे जाणून बुजून, कळत असताना, माहिती असताना. आपल्याला काय ज्ञात नाही का, आपल्याला काय माहिती नाही का, हे म्हणजे संत तुकाराम महाराजांचं किती बारीक निरीक्षण आहे बघा या बाबतीत. महाराजांचा एक स्वतंत्र अभंग आहे, तो कधी गाथा उघडली तर अवश्य पहा. ठाऊकची आहे, काय म्हणतात महाराज, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. ठाऊक आहे म्हणजे माहिती आहे, प्रत्येकाला कळतंय, ते चटके ते दुःख रोज भोगतोय, पण प्रत्येक माणूस आपलं दुःख झाकून ठेवतोय. दुसऱ्याने विचारलं का रे कसं चाललंय, म्हणे छान चाललंय. वाटेत एकमेकाला माणसं विचारतात का हो कसं काय चाललंय, तो म्हणतो छान चाललंय. माणसं दुःख उघड करायला तयार नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीता, या भगवद्गीतेचं तत्वज्ञान आम्हाला हे शिकवतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने विषाद योग, भगवद्गीताकारांचा पहिला अध्याय म्हणजे विषाद योग. अर्जुनाने आपला विषाद व्यक्त केला, जे आहे ते उघड केलं. रोग सगळ्यांच्या पासून झाकून ठेवला तरी चालतो, पण डॉक्टर समोर झाकून ठेवायचं नाही, निरोगी व्हायचं असेल तर. तसं आहे आपलं जे शल्य आहे, आपलं ते दुःख आहे ते उघड करावं. अर्जुनानं उघड केलं पहिल्या अध्यायामध्ये. म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या 12-13व्या श्लोकापासून त्याच्यावरती इलाज सुरू झाले सांख्यशास्त्राच्या. पहिल्या अध्यायामध्ये विषाद योग आहे ते अर्जुनाने उघड केलं. मला काय झालंय, भगवान कृष्णाने त्याला प्रश्न विचारला, तू रथातून खाली उडी मारलीस का, शोक करतो, डोक्याला हात लावलाय, अंगाला कंप सुटलाय, हातातलं गांडीव धनुष्य त्यांनी टाकून दिलंय, अंगाला घाम फुटलेला आहे. आणि मग त्याने आहे ते सांगायला सुरुवात केली, ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे हे सगळे माझे आहेत, माझे मित्र, माझे सखे, माझे गुरुजन, ज्यांच्याकडून मी धनुर्विद्या शिकलो, असे द्रोणाचार्य पुढे आहेत, भीष्माचार्य पुढे, ज्यांच्या आशीर्वादानं मी मोठा झालो, हेच सगळे पुढे आहेत. काही लक्षात आलं का? ही व्यथा, हे शल्य, हा विषाद व्यक्त केला. तसं प्रत्येकाने आज माणूस झाकून ठेवते. एकमेकाला आपण विचारतो का हो कसं काय चाललंय, छान चाललंय, छान चाललंय. म्हणून शरीराच्या आजाराने माणसं आज कमी त्रस्त आहेत, मनाच्या आजाराने माणसं जास्त त्रस्त आहेत. आणि हा मनाचा आजार कुठल्याही उपचारामध्ये मिळत नाही. तो बघा थोडंसं व्यापक दृष्टीनं हा विषय जर आपण पाहिला ना, तुम्ही शहरामध्ये राहता, शहरालगत राहता, शहराजवळ राहता, शहरातच राहता, बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे डॉक्टर उपलब्ध आहेत, दारासमोर तशा पाट्या लावल्यात. हे कोणतर डोळ्यांचे तज्ज्ञ, हे कोणतर त्वचेचे तज्ज्ञ, हे कोणतर कानांचे, कोणी घशाचे, नाकाचे, कोणी स्त्रीरोग तज्ज्ञ, कोणी बाळरोग तज्ज्ञ, कोणी हाडांचा तज्ज्ञ आहे, कोणी हृदयाचा तज्ज्ञ आहे. त्या रोगाचे तज्ज्ञ डॉक्टर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला आजपर्यंत अशी पाटी वाचायला मिळाली का? चिंता रोग तज्ज्ञ, इथे माणसाच्या जीवनाची चिंता दूर केली जाते. असा डॉक्टर अजून जन्माला यायचे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जरी असला, मानसोपचार तज्ज्ञ, त्याला त्यांचेच जीवनाची चिंता दूर करता येत नाही.
आतून माणसाचा खंगत चाललाय, चिंतेने जीवन ग्रासलेलं आहे. असा माणूस नाही की त्याला कसली चिंता नाही, त्याला कसली समस्या नाही. आणि याच्यावरचा एकमेव मार्ग जर असेल तर आता माझी चिंता तुझं नारायण, आता माझी चिंता तुझं नारायण, चिंता तुझं नारायण, आता माझी चिंता तुझं नारायण. रुक्मिणी रमणा वासुदेवा, रुक्मिणी रमणा वासुदेवा, रुक्मिणी रमणा वासुदेवा. आता माझी चिंता तुझं नारायण, रुक्मिणी रमणा वासुदेवा. तर द्रौपदीचा प्रसंग आपल्याला माहिती. शेवटी तिच्या लक्षात आलं कोणीही आपल्याला उपयोगाला येणार नाही. भर सभेमध्ये कौरवांचा नीच स्वभावाचा तो भाऊ दुःशासन त्यानं वस्त्राला हात घातलेला आहे, इबरतीला हात घातलाय. आणि रथी महारथी असे सगळे त्या दरबारामध्ये बसलेले. साधी गोष्ट आहे का? शूरांच्या मध्ये 3 प्रकार आहेत: महारथी, रथी आणि अधिरथी, असे 3 श्रेणी आहेत. जो एका वेळेला 10,000 सैन्यांशी लढतो त्याला महारथी म्हणावं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्णासारखा योद्धा, अर्जुनासारखा योद्धा, हे सगळे महारथी आहेत. जो एका वेळेला 10,000 सैन्यांशी लढतो त्याला महारथी म्हणावं. जो एका वेळेला 10,000 सैन्यांशी लढू शकत नाही, जेमतेम 1000 सैन्यांशी लढतो त्याला रथी म्हणावं. आणि 1000 सैन्यांशी पण लढू शकत नाही त्याला अर्धरथी म्हणावं. भीष्माचार्यांनी रणांगणावरती, मैदानावरती हा शब्द कर्णाला वापरला. म्हणजे सेनापदी पद नेमका भीष्माचार्यांच्याकडे, आणि त्यांनी कर्णाला टोळा लावला शब्दाचा. अरे तू अर्धरथी आहेस. अर्धरथी म्हटल्यानंतर त्या कर्णाला राग आला. तो मानी आहे स्वभावाने. तो म्हणतो, पितामह भीष्माचार्य, तुम्ही पितामह आहात म्हणून मी शांत बसलोय. अर्धरथी त्याला मान्य झालं नाही. तो योद्धा आहे, महारथी आहे कर्ण, पण भर मैदानावरती त्याला शब्द वापरला, तो अर्धरथी आहे, त्याला राग आला. आणि त्याच मैदानावरती कर्णानं शपथ घेतली, पितामह भीष्माचार्य जिथपर्यंत जिवंत आहेत तिथपर्यंत हा कर्ण हातामध्ये शस्त्र घेऊन युद्धाला उभा राहणार नाही. निघाला रागाने आणि जाऊन आपल्या तंबूमध्ये बसला. ही बातमी, ही गोष्ट भगवान कृष्णाला कळली. संध्याकाळी भगवान कृष्ण त्याच्या तंबूमध्ये त्याला भेटायला गेले आणि भगवान कृष्णाने प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला, काय रे कर्णा, भीष्माचार्य जिवंत आहेत तिथपर्यंत तू हातामध्ये शस्त्र घेऊन युद्धाला उभा राहणार नाही, आणि तू शब्दाला पक्का आहे. कोण म्हणतात? भगवान कृष्ण त्या कर्णाला म्हणतो, तो शब्दाला पक्का आहे, बोले तैसा. तू असा आहे, तू तुझा शब्द माघार घेणार नाही. बघा भगवान कृष्णाचं कौशल्य कसं आहे. नाहीतरी तू पांडवांच्या बाजूने युद्धाला, कौरवांच्या बाजूने युद्धाला उभा राहणार नाही. भीष्माचार्य जिवंत आहेत तिथपर्यंत हातामध्ये शस्त्र घेणार नाही. मग तेवढे दिवस तू पांडवांच्या बाजूने उभा राहिला तर काय बिघडेल? काही लक्षात आलं का? म्हणजे एखाद्याच्या बाजूचा माणूस जर कुठं दुखावला कशावरून, त्याला नाही मिळालं काय, मग दुसरी माणसं त्याला एकांतात जाऊन भेटतात आणि सांगतात, अरे जाऊ दे ना, आमचे दरवाजे तुझ्यासाठी उघडेच आहेत. या बाबतीत आपल्याला काय कळायला अवघड वाटतंय का? ते काय हे तर जास्त आपल्याला, म्हणजे त्याला अलीकडच्या भाषेमध्ये लोकल पॉलिटिक्स म्हणतात. हे भगवान कृष्णाच्या नीतीतले बारीक बारीक पैलू आहेत. जाऊ द्या, तो विषय सोडा, माझा फक्त गरजेपुरता विषय आहे तो. म्हणजे भगवान कृष्णाने त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला. तो कर्ण हा योद्धा आहे, महारथी, आणि रथी महारथी असे सगळे महासभेमध्ये बसलेले आहेत. आणि त्यावेळेला सगळ्यांच्याकडे याचना केली, सगळ्यांच्याकडे हात पसरून पाहिलं. प्रसंग कसा आहे माहिती? तिचा उजवा हात आहे ना, उजवा हात तिच्या डाव्या खांद्यावरती आहे, आणि एक डावा हात खाली वाकून ती सगळ्यांना, आपले 5 पती समोर बसले त्यांच्याकडे ती याचना कर. अर्जुनासमोर गेली, भीमासमोर गेली, 5 पतींच्या समोर तिनं याचना केली. एक दुःशासन माझ्या वस्त्राला इभ्रतीला हात घालतोय आणि तुम्ही डोळ्यांनी पाहता. तुमचं शौर्य आहे, तुमचा पराक्रम आहे,
शेवटी असं म्हणतात ती पितामह भीष्माचार्यांच्याकडे गेली आणि भीष्माचार्यांना विनंती केली, पितामह तुम्ही माझे वडील आहात, वडिलांच्या सारख्या. अबला स्त्रीचं अशा संकटी तुम्ही रक्षण नाही करायचं तर कुणी करायचं. हे ऐकल्यानंतर पितामह भीष्माचार्यांनी आपली मान फिरवली, खाली मान घातली. त्यावेळेला तिचा आधार संपला आणि मग तिच्या लक्षात आलं, या जगामध्ये जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे बा कोणी नाही, देवाविणा कोणी नाही. आणि मग कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला. भगवान कृष्ण प्रभू आले, हाक मारली, तिला वस्त्र पुरवली, तिची इज्जत राखली, त्या संकटातून तिचं रक्षण केलं. माझा दृष्टांत उदाहरण संपलं. एक लक्षात घ्या, जीवनाची खरी चिंता निवारण करणारा तोच आहे. त्याच्यासमोर उघड करावं. महाराज उघड करतात, माहिती आहे, मला कळतंय, जाणता. हा आपल्यासाठी विषय. जाणता म्हणजे कळत असताना. जाणता बैसलो दगडाचे नावे, का तिचा तो स्वभाव प्राण घेणे. तिचा स्वभावात प्राण घेणे आहे हे जर आपल्याला माहिती आहे, तरी आपण त्या दगडाच्याच नावेचा म्हणजे प्रपंचरूपी संसाररूपी दगडाच्या नावेचाच आश्रय करून राहिलो. स्वभावच आहे. आणि व्यवहारामध्ये असं म्हणतात की स्वाभाविक गुणधर्मामध्ये बदल करता येत नाही. बरोबर आहे की नाही? स्वाभाविक गुणधर्मामध्ये बदल करता येत नाही ना. एकच 2 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो, आपली वेळ संपत आलेली आहे. म्हणजे या प्रसंगाला स्वभाव हा शब्द मनाच्या बाबतीत, स्वाभाविक गुणधर्मामध्ये बदल करता येत नाही. एका गावामध्ये खंडोबाचं अधिष्ठान आहे. खंडोबाचं देवस्थान, खंडोबाचं अधिष्ठान एका गावामध्ये आहे. आणि तेवढी 10-15 गावं अगदी त्यांचं ते मांडलेलं अधिष्ठान, एक श्रद्धेचं ठिकाण. वर्षातून एकदा त्या देवस्थानाची अशी सप्ताह काय म्हणजे पालखी निघायची, मोठा सोहळा निघायचा वर्षातून एकदा. 2 महिने अगोदर सगळ्या पंचकृषीची गावाची मीटिंग बसली आणि मग काही पूर्वनियोजन करायला पाहिजे, काही प्लॅनिंग करायला पाहिजे कार्यक्रमाचं. मग कसं करायचं. वडीलधाऱ्या एका आजोबांनी उभं राहून सांगितलं, पोरानो, वर्षानुवर्ष आपला हा उत्सव पालखीचा असाच आपण करत आलोय. यावर्षी माझ्या डोक्यात असं एक आलंय की आपल्या खंडोबाची देवस्थानाची नवसाची चांदी बरीच गोळा झाली. मग कोणी मुख काय हे देतोय, कोणी ते देतोय, कोणी पाळणा देतोय, काय देतोय, अशी बरीच चांदी गोळा कर. एक काम करा, यावर्षी ही सगळी चांदी शहरामध्ये कारागिराकडे न्या, ती गाळून त्या चांदीचा एक मोठा मुखवटा तयार करा आपल्या देवाला. आणि यावर्षी जर खंडोबाची पालखी काढायची असेल तर दरवर्षी तो फोटो मांडायचा, त्यापेक्षा यावर्षी चांदीचा मुखवटा आपल्याला पालखीत बसवता येईल. सगळ्या 99 नाही 100% सगळ्या लोकांना त्या आजोबांनी मांडलेला, जाणत्या माणसाने मांडलेला मुद्दा पटला आणि सगळ्यांनी होकार दिला, अनुमोदन दिलं, बाबा तुम्ही बोलताय योग्य आहे. मग जबाबदारी टाकली, गावातली 2 माणसं त्यांच्यावर जबाबदारी टाकली, ही सगळी मोड, काय मोडत म्हणतात ना, ही सगळी मोड तुम्ही कारागिराकडे न्या. आता विश्वासू 2 माणसं निघाली. कारागिराला जाऊन सांगितलं दुकानामध्ये, 15 दिवसावरती आमचा पालखी सोहळा आहे, कारागिरीचे कितीही पैसे घ्या पण आम्हाला वेळेत मुखवटा बनवून द्या. त्यानं शब्द दिला, 2 दिवस अगोदर देतो मुखवटा बनवून, अगोदर 2 दिवस अगोदर. यांनी येऊन निरोप गावात सांगितल्यानंतर सगळे खुश झाले. 50वं वर्ष आहे, 25वं वर्ष आहे. मग सुवर्ण महोत्सव काय, रौप्य महोत्सव काय, तपोपूर्ती सोहळा काय. गावामध्ये चैतन्य तयार झालं, पालखी सोहळ्याचं, उत्सवाचं चैतन्य तयार झालं. बोलता बोलता 2 दिवस कमी झाले, 4 दिवस कमी झाले. आता 2 दिवसावर उत्सवाला ही 2 माणसं पुन्हा कारागिराकडे गेली आणि कुठपर्यंत आलंय काम असं विचारल्यानंतर त्या कारागिरांनी सांगितलं, चिंता करू नका, तुमचं काम वेळेवर होईल. आता उद्या पालखी सोहळा, आदल्या दिवशी आणायलाच गेले वाजत गाजत. जाऊन दुकानदाराला विचारलं, कुठपर्यंत काम आलंय. त्याने हात जोडून सांगितलं, माफ करा, तुमचं काम माझ्याकडून काही वेळेत झालं नाही.
काहीतरी 2 कारणं सांगायला सुरुवात केली. असं झालं तसं झालं, मला काम काही वेळेवर करता आलं नाही, मला काही मुखवटा पूर्ण करता आला नाही. नाराज झाले, दोघेही नाराज झाले. आता गावात काय तोंड दाखवायचं, लोकांना काय सांगायचं. म्हणजे तुम्ही दिलेलं बयाना, तुम्ही दिलेले ॲडव्हान्स आहे ते पैसे परत घ्या, पण माझ्याकडून काम पूर्ण झालं नाही. एकच वाक्य जबाबदारपणानं बोलतो, फक्त कोणी ते लावून घ्यायचं नाही. वेळेवर काम करेल त्याला कारागीर तरी कसं म्हणायचं. कारागीर म्हटला की त्याचं काम कधी वेळेत नाही. आता हे कुणी ओढून नाही घ्यायचं. मी आपलं सहज गमतीनं बोलून गेलो, काम झालं नाही हे नाराज होऊन गावात आले. त्यात आदल्या रात्री पुन्हा बैठक झाली. गावात सगळ्या त्या मिटिंगमध्ये यांनी हात जोडून सांगितलं काही काम पूर्ण झालं नाही, काय करायचं. त्या वडीलधाऱ्या माणसाने पुन्हा उभं राहून सांगितलं, काय पालखी काय थांबवायची आहे का, दरवर्षाची परंपरा, वर्षानुवर्षाची परंपरा काय मोडायची आहे का, पालखी तर निघाली पाहिजे. आणि मुखवटा तयार झाला नाही. मग काय करायचं, त्यांनी युक्ती काढली, जाणत्या मोठ्या माणसाने युक्ती काढली. काळजी करू नका, ग्रंथ ऐकलेत, ग्रंथ वाचलेत आणि ग्रंथा पुराणामध्ये मला असं समजतंय, मी असं ऐकलंय की कुत्रा हा खंडोबाचा अवतार आहे. बरोबर का नाही? हो तरी बोला की कुत्रा हा खंडोबाचा अवतार आहे. मग मुखवटा पालखीमध्ये बसवण्याच्या ऐवजी आपण जिवंत खंडोबा जर पालखीत बसवला तर काय बिघडतं. लोकांनी विश्वास ठेवला, बरोबर आहे, बाबांचं जुना जाणता वडीलधारी माणूस आहे. आणि दुसऱ्या दिवशी पालखीच्या अगोदर गल्लीत फिरणारा एक कुत्रा पकडला, त्याची स्नान संध्या केली, गंध अक्षदा लावले, हार घातला आणि त्याला नेऊन पालखीमध्ये बसवलं. आणि एकदा सगळ्यांनी पुढे 100-200 आमचे दोन्ही बाजूला टाळकरी, या बाजूला 50 टाळकरी, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, त्यांच्या पुढे आणखीन झेंडेवाले, पताकावाले, कळस, तुळस, ही मोठी दिंडी, मागे आणखीन ढोल ताशात तो त्यांचा एक लेझिम पथक, मध्ये तुळशी महिला, प्रत्येकाचा गजर चाललाय. सगळ्यांनी एकदाच येलकोट येलकोट चांग भळे असं म्हणून पालखी सोहळा नेमका 2 वाजता 3 वाजता सुरू झाला. आता एवढ्या मोठ्या गावात एवढ्या पंचक्रोशीला फिरणारा पालखी सोहळा सुरू झाल्यानंतर दुपार झाली, 2 वाजले, 3 वाजले आणि रस्त्यानं फिरता फिरता हा पालखी सोहळा नेमका पलीकडच्या चौकात गेला. म्हणजे या गावातून या चौकातून पलीकडच्या चौकात गेला. पलीकडच्या चौकात गेल्यानंतर हा जो पालखीत बसलेला खंडोबा आहे ना, त्याच्या भावकीतली काय काय माणूस, त्याच्या भावकीतले काय काय पलीकडच्या चौकात होते. तुम्हाला भावकी कळते ना? हा, जास्त सांगायला नको, मी व्याख्या करू काय. ज्यांच्याशिवाय जगता येत नाही आणि जे कधी चांगलं जगू देत नाही त्यांना भावकी म्हणावी. हे माझ्यापुरतंच बोललो हो, तुम्ही काही लागून घेऊ नका तसं. विठ्ठला विठ्ठल. याच्या भावकीतले ती नेमकी त्या चौकामध्ये, बरं त्यांच्या चौकातला असे एक पाय पुढे एक पाय ह्या पालखीतल्या याच्याकडे बघतायत ते खंडोबाकडे, आणि ते त्याच्याकडे बघून म्हणतात, एवढा कसा काय रे महाराज झाला, फेटा काय बांधलाय, बुवा काय झालाय, पालखीत काय बसलाय, असंच म्हणतात ना. म्हणजे दुखतं हो पोटात, ते सहन नाही होत. एवढा कसा काय रे मोठा झालाय, पालखीत काय बसला, महाराज काय झालाय, फेटा काय बांधलाय. असं यांनी काही मनावर घेतला नाही पालखीतल्या खंडोबाने. कशाला नादी लागायचं, स्वभाव आहे आपला, चालेल बडबडतं काय, नळी फुंक, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, असं नाही मनावर धरलं. नाही बोलत नाही, शांतपणा, सहनशीलता, गप्प बसला. त्यांचा आवाज वाढला. आता मग त्यांचा आवाज वाढल्यानंतर त्यांच्या भाषेत गुरगुरायला सुरुवात केली. याने आपलं तोंड फिरवलं, इकडं बघा, कशाला लक्ष टाका, इकडं तोंड फिरवलं. बरं, इकडे असा भजनाचा जोर आलेला. करता 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 त्यांनी जोरात भुंकायला सुरुवात केली. हा पालखीतला खंडोबा विचार करतोय का किती 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 वेळ शांतता, किती किती वेळ गप्प बसायचं. शेवटी नाईलाज झाला हा पालखीतला खंडोबा पालखीतल्या पालखीत उभा राहिला. आणि आता याचा स्वभाव जागा झाला. बस तो म्हणतो आता गप्प बसू चालणार नाही. आणि पालखीतून खाली उडी मारली आणि मग सगळ्या चौकामध्ये तो सगळ्यांचा एकत्र काय काय म्हणायचा खेंगाट का काय हे सगळं झालं. गावकऱ्यांनी निष्कर्ष काढला,
पालखीत जरी बसवला तरी स्वभाव बदलला नाही. हा, म्हणजे स्वाभाविक गुणधर्मामध्ये कधी बदल होत नाही. आपल्या जुन्या लोकांची एक चांगली म्हण आहे की कुत्र्याची शेपटी जर नळीत घातली ना 6 महिने ठेवायची. 6 महिने ठेवल्यानंतर ती सरळच्या सरळ होते, नाही का? असं असं म्हणजे स्वाभाविक गुणधर्माबद्दल बदल होत नाही. बघा, हा स्वभाव शब्द 2 चरणात आहे, दुसऱ्या चरणात आणि तिसऱ्या चरणात. तिसऱ्या चरणातला स्वभाव शब्द मनासाठी आहे, मनाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि दुसऱ्या चरणातला स्वाभाविक गुणधर्म हा शब्द नेमका दगडाच्या नावेसाठी. दगडाच्या नावेचा स्वभावच आहे बुडणे आणि मनाचा स्वभावच आहे तो अधोगतीकडे जाणं, चुकीच्या मार्गाकडे जाणं. म्हणून हे पंढरीराया पांडुरंगा तू बाहेर काढ, विनंती केली, मागणं मागितलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी. आता माझा हागे वाट दावी, आता माझा हागे वाट दावी,
तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, आता मज हरी वाट दावी. हे पांडुरंगा, हे पंढरीराया, माझी अवस्था आंधळ्यासारखी झाली. हे पांडुरंगा, हे पंढरीराया, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी, आता मज हरी वाट दावी. अभंगाचा प्रारंभ आता या शब्दानं आहे आणि अभंगाचा शेवट आता या शब्दानं आहे. समस्या नेमकी अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये मला रस्ता दाखव, वाट दाखव, म्हणून याच्यातून आता बाहेर काढ. अवस्था कशी झाली? दृष्टांत दिला आंधळ्यासारखी. अभंग समजण्यासाठी आपण एखादा आंधळा गृहस्थ, आंधळी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणा. जन्मतात अंध माणूस, त्याला पावलोपावली आधार लागतो. अंध माणसाला चहा घ्यायचा असेल, जेवण करायचं असेल, प्रवास करायचा असेल, अंध माणसाला पावलोपावली आधार लागतो. आपली स्थिती सध्या अंध माणसासारखी झालेली. आता मज हरी वाट दावी. देवा, आंधळ्यासारखी अवस्था झाले असं म्हणण्यापेक्षा महाराजांचं प्रमाणच देऊ ना. तुका म्हणे कैचे आंधळे, हे आंधळेच आहोत असं प्रमाण आहे ना. आपण अंध आहोत. व्यवहारामध्ये कदाचित आपण डोळस असाल, पण परमार्थिक दृष्ट्या आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी, आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपण गेले विसरुनी खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग, गेले विसरुनी खऱ्या देवा, गेले विसरुनी खऱ्या देवा, गेले विसरुनी खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे जग, गेले विसरुनी खऱ्या देवा, गेले विसरुनी खऱ्या देवा, गेले विसरुनी खऱ्या आपली अवस्था आंधळ्यासारखी झाली. म्हणून महाराज म्हणतायत, आता काढा काढी करीगा पंढरीराया, नाही तरी वाया गेलो दात. जाणता बैसलो दगडाचे नावे, तिचा तो स्वभाव प्राण घेणे. विठ्ठल विठ्ठल एका दृष्टांतानं महाराज आपल्या जीवनाचा मार्ग, जीवनाची दिशा, जीवनाचा सिद्धांत आपल्या समोर मांडतात. आता काढा काढी करीगा पंढरीराया. प्रत्यक्ष अभंग जरी संत तुकाराम महाराजांचा असला तरी तो अभंग आपल्यासाठी, ही मागणी आपल्यासाठी, आपली आंधळ्यासारखी स्थिती झालेली आहे. आणि केवळ असा दिशाहीन झालेला माणूस, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा, भक्तिपंत बहु सोपा. एकच असा मार्ग आहे जीवाला की जो योग्य, सरळ, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. तुका म्हणे सोपे आहे सर्वाव. असा एक सोपा मार्ग परमार्थाचा, अध्यात्माचा साधू संतांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांचं आपल्या संबंधानं हे देवाकडे मागणं आहे. देवा, आता मज हरी वाट दावी. आणि त्यासाठी आता काढा काढी करीगा पंढरीराया, नाही तरी वाया गेलो दास. भगवत चिंतनाची ही वाङ्मयीन सेवा, कीर्तन सेवा वेळ संपलेली आहे. अल्पशी ही कीर्तन सेवा आपल्यासारख्या ईश्वरतुल्य श्रोत्यांच्या पवित्र चरणावरती समर्पण करू. भगवान पंढरीराया, भक्तराज हनुमंतराया, माऊली ज्ञानोबाराया आदी करून सगळ्या साधुसंतांच्या चरणावरती समर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
गजाननाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांनी 2 मिनिटे कुठे उठू नका. एक सूचना आहे. आपल्या या पडले गावामध्ये आपल्या संपूर्ण पडले गावाचे एक व्यक्तिमत्व, प्रतिष्ठा संपन्न व्यक्तिमत्व असलेले, बैलगाडा शर्यतीमध्ये भरपूर असं मोठं नाव असणारे स्वर्गीय विष्णुशेठ रामा पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण होणार आहे. तदनिमित्त संदीपजी महाराज यादव खालापूर यांचं 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्या परिसरातील 26 गाव एकादशी ग्रुपमधील दहिसर गावी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 3ऱ्या वर्षामध्ये संपन्न होणार आहे. शनिवार 3 जानेवारी 2026 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पहिल्या दिवशी भूषण महाराज आळंदी देवाची यांची कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी 4 जानेवारी रोजी नरेंद्र महाराज गुरव मालेगाव यांचं कीर्तन होणार आहे. आणि काल्याचे कीर्तन 5 जानेवारी 2026 रोजी आपल्या सर्वांचे अधिष्ठान असणारे स्वानंद सुकुनिवासी हरिभक्तपरायण वैकुंठवासी सावलाराम बाबा यांचे नातू चेतनजी महाराज म्हात्रे यांचं काल्याचे कीर्तन होणार आहे. तरी सर्वांनी दहिसर गावी उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देसाई गावामध्ये संत तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा संपन्न होणार आहे. चेतनजी महाराज यांच्या आशीर्वादाने कथा प्रवक्ते आहे जितेंद्र महाराज पाटील. सुरुवात प्रारंभ 24 डिसेंबर 2025 आणि या कार्यक्रमाची सांगता 27 डिसेंबर 2025. तरी सर्वांनी या कथेमध्ये उपस्थित राहायचं आहे. हरिनाम सप्ताह पडलेगाव 2025 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरिभक्त परायण श्री रामदास महाराज पाटील मुक्काम वावशी तालुका पनवेल यांच्या उपस्थितीनं आपल्याला आपल्या ह्या वर्षीच्या हरिनाम सप्ताहामध्ये सुश्राव्य असं कीर्तनाचा श्रवणाचा लाभ झाला आपल्याला. आज महाराज आपण इथे आलात या सप्ताहामध्ये येऊन उपस्थित सर्व श्रोत्यांना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. आपलं हे समाज प्रबोधनाचं कार्य असंच निरंतर चालू राहो आणि आपल्या वाणीवर विराजमान सरस्वती ही अशीच चिरंतन अधिराज्य करीत राहो असं मी सगळ्यांच्या वतीनं इथे सदिच्छा व्यक्त करतो. आपण इथे आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीनं. त्याचप्रमाणे आपल्या या पंचक्रोशीतील वारकरी मंडळी जी गेली 2 दिवस इथे कीर्तनास साथ करत आहेत त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्रोतेवर्ग जो ह्या कार्यक्रमाचा मुख्य दुवा आहे. आपण सर्व श्रोतेजण इथे बसलेले आहात. तुम्ही नसाल तर हे सगळं निरर्थक आहे. त्यामुळे तुमचेही मी मनापासून आभार मानतो. तुम्हीही अगदी मनापासून हे कीर्तन श्रवण केलं. शांततेने राहून तुमचंही मनापूर्वक आभार. आजचा जो महाप्रसाद आपल्याला दिलेला आहे त्या अन्नदात्या आहेत सौ शोभा कुलकर्णी मॅडम डोंबिवली. आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोपीनाथ आलो खरबे यांना मी विनंती करेन की आपण महाराजांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. सौ जयश्री नामदेव ठाकूर आपण ही स्टेजवर यायचं आहे. आजच्या कीर्तनाचे सेवेकरी आहेत श्री महादेव पोषा ठाकूर पडलेगाव. आपण ही स्टेजवर यायचं आहे. आजच्या अन्नदात्या ज्यांच्याकडून आपल्याला आज महाप्रसाद आपण घेणार आहोत त्या आहेत सौ शुभांगी कुलकर्णी मॅडम डोंबिवली.
त्यांचं या ठिकाणी आपण इथे आभार मानत आहोत आपल्या या हरिनाम सप्ताहामध्ये. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं हरिभक्त परायण श्री रामदास महाराज पाटील यांचं इथे आपण स्वागत करत आहोत आणि त्यांचे इथे आभारी मानत आहोत. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानत आहेत आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोपीनाथ आलो खरबे. आजच्या कीर्तनाचे सेवेकरी आहेत श्री महादेव पोषा ठाकूर पडलेगाव. श्री संदीप महादेव ठाकूर यांचा आपण ह्या ठिकाणी आभार मानत आहोत. धन्यवाद. श्री जयेंद्र कान्हा म्हात्रे यांच्याकडून आपल्याला आज 10 किलो जिलेबी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री स्वप्नील रवींद्र पावसे यांच्याकडून 600 गुलाबजामुन आलेले आहेत. श्री विशाल नामदेव भगत भोलानाथ नगर खरवली देवी यांच्याकडून 2 तेलाचे डबे प्राप्त झालेले आहेत. तसंच राहुल लहू ठाकूर यांच्याकडूनही 10 पाण्याचे बॉक्स प्राप्त झालेले आहेत. श्री भरत सिंग ठाकूर यांच्याकडून 20 बॉक्स पाण्याची बॉटल आलेले आहेत. त्याचप्रमाणे श्री लहू लक्ष्मण पाटील याचकडून 10 किलो जिलेबी आलेले आहे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. हरिनाम सप्ताह सोहळा शिळगाव वर्ष 13वे शुक्रवार 16 जानेवारी 2026 ते रविवार 18 जानेवारी 2026 या आपण कालावधीमध्ये सगळ्या ग्रामस्थांनी आधी यांचा सोहळा पाहुण्यांचा संपन्न जेवायला होणार घालायचं आहे, जेवायला वाढायचं आहे. सगळ्यांचं पाहुण्यांचं जेवण झाल्यानंतर आपण ग्रामस्थ मंडळी बसायचं आहे. तरी सगळ्यांना विनंती, शुक्रवारी 1 तारखेला दीनानाथ महाराज सावंत, शनिवारी 17 तारखेला अविनाश महाराज गरड आणि काल्याचे कीर्तन चेतन महाराज म्हात्रे यांचं होणार आहे. तरी सर्वांनी शिळगावामध्ये उपस्थित राहायचं आहे. कुणी गडबड करायची नाही आहे. सगळ्यांनी शांतपणे महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आगासन गावामध्ये सुद्धा 10व्या वर्षाचा सप्ताह संपन्न होणार आहे.